देशात वाढत्या आरोग्य खर्चामुळे आजारपण हे केवळ वैद्यकीय संकट न राहता आर्थिक संकट बनत चालले आहे. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत उपचार खर्च, औषधांचे दर आणि रुग्णालयीन सेवांचे शुल्क झपाट्याने वाढत असल्याने अनेक कुटुंबांना कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्न उत्पन्न गटातील नागरिकांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. गेल्या काही वर्षात खाजगी रुग्णालयांमधील उपचार शुल्कात मोठी वाढ झाली आहे. साध्या उपचारांपासून ते मोठ्या शस्त्रक्रियांपर्यंतचा खर्च दुपटीने वाढल्याचे विविध अहवालांतून दिसते. औषधे, तपासण्या आणि रुग्णालयात दाखल राहण्याचा खर्च मिळून एकूण बिल मोठ्या प्रमाणावर वाढते. परिणामी अनेकांना आपली आयुष्यभराची बचत खर्च करावी लागते किंवा कर्ज घेणे अपरिहार्य ठरते. आरोग्य विमा योजना उपलब्ध असल्या तरी त्या सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत. विम्याच्या अटी, हप्ते आणि मर्यादा यामुळे अनेकांना पुरेसं संरक्षण मिळत नाही. काही वेळा विमा असूनही संपूर्ण खर्च भरून निघत नाही. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या खिशातून मोठी रक्कम खर्च करावी लागते. त्यामुळे विमा असतानाही आर्थिक ताण कायम राहतो. ग्रामीण भागात ही समस्या अधिक गंभीर आहे. प्राथमिक आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांना उपचारासाठी शहरांकडे जावे लागते, ज्यामुळे प्रवास आणि निवासाचा अतिरिक्त खर्च वाढतो. वेळेवर निदान न झाल्यास आजार अधिक गंभीर होतो आणि उपचार खर्च आणखी वाढतो. शासनाने विविध योजना राबवण्याचा प्रयत्न केला असला तरी वाढत्या लोकसंख्येमुळे त्या अपुऱ्या पडत आहेत. तज्ज्ञांच्या मते सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा दर्जा सुधारण्याबरोबरच औषधांच्या किमतींवर नियंत्रण, पारदर्शक दर प्रणाली आणि प्राथमिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण आवश्यक आहे. एकूणच परवडणारी आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन, आरोग्य क्षेत्र आणि समाज यांच्यात प्रभावी समन्वय गरजेचा आहे.